नमस्कार। आज आम्ही हिंदू जनसंघर्ष समितीतर्फे कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदन देण्यात आलो होतो। साधारणतः 5 वर्ष जर काय कारभार बघितला तर विदाउट लोकप्रतिनिधी कारभार हा प्रशासकीय कारभार चालू आहे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये। तर कोल्हापूर महानगरपालिकेला कोट्यावधी रुपयाचा निधी विकास कामांसाठी येतोय। त्याच पद्धतीनं नागरिकांकडून वेगवेगळ्या करामार्फत हा निधी येत असतो। तर हा निधी प्रामुख्याने कोठे खर्च व्हायला लागलाय किंवा कुठं जायला लागलाय, काय निधीची म्हणजे तसं बघायला गेलं तर मध्यंतरी एक प्रकार घडला की कामच झालेलं नाही खरं पण ठेकेदाराला पैसे अदा करण्यात आले। मग अशा पद्धतीनं जर काय हा कारभार चालू असेल तर या संदर्भात आपण प्रामुख्यानं आज प्रशासनाला कोल्हापूर महानगरपालिकेचे गेल्या 5 वर्षातील किंवा 6 वर्षातील ऑडिटच्या संदर्भात आम्हाला रिपोर्ट मिळावा, या संदर्भात आपण आज निवेदन द्यायला आलो होतो। तर मॅडमकडनंच असं कळण्यात आलं की आज तागायत म्हणजे साधारण 5 ते 6 वर्ष झालं ऑडिटच झालेलं नाही। मॅडमचं असं म्हणणं होतं की 2019, 20 आणि 21 हे आत्ता ऑडिट झालेलं आहे। म्हणजे ज्या वेळेला कोणता तर एक नागरिक असा विषय किंवा प्रश्न घेऊन जाणार त्यावेळेला फक्त प्रशासन हे उत्तर देणार का? वास्तविक बघायला गेलं तर हे ऑडिट जनतेसाठी खुलं करण्यात यावं असं कायदेशीर तरतूद आहे। तर आज तागायत हे ऑडिट का थांबवलं गेलं? मग ह्या ऑडिट थांबवण्याच्या मागे काय वेगळा कारभार चालू आहे का? घोटाळा नेमका कितीचा आहे, किती कोटीचा आहे? काय घोटाळे थांबवण्यासाठी किंवा झाकण्यासाठी ह्या गोष्टी चालू आहेत का? तर प्रामुख्यानं आज मॅडमना आपण सांगितलेलं आहे की तात्काळ हे ऑडिट करून ऑडिट रिपोर्ट आपल्याला येणाऱ्या 30 दिवसामध्ये देण्यात यावा समितीला आणि नागरिकांसाठी पण तो खुला करण्यात यावा की नागरिकांना पण जो त्यांचा कराचा पैसा आहे, एक रुपया हा कुठल्या विकास कामासाठी वापरला जातो का तो अधिकाऱ्यांच्या खिशात जातो किंवा भ्रष्टाचारांच्या खिशात जातो, हे फार महत्त्वाचं आहे। हे सर्व काही गोष्टी ह्या ऑडिटमधनं सर्व नागरिकांच्या समोर येणार आहेत। तर मॅडमने पण आपल्याला तेच आश्वासन दिलेलं की जे मागील ऑडिट आहे त्या संदर्भातला रिपोर्ट आपण तुम्हाला देऊ आणि जे 21, 22, 23 ह्या 3 वर्षाचं ऑडिट होणार आहे। वास्तविक बघायला गेलं तर मॅडमना आम्ही सांगितलेलं आहे की आज तागायत आजच्या दिवसापर्यंतचा ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला पाहिजे, ह्यो तात्काळ पाहिजे। देतो देऊया हे इथनं पुढं चालणार नाही। आम्हाला आमचा पैसा कुठं मुराला आहे, कुठं जायला आहे हा विचारण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये जर काय या पद्धतीनं कारभार चालू राहिला आणि जर काय ऑडिटचा रिपोर्ट आम्हाला मिळाला नाही तर या संदर्भात उग्र आंदोलन छेडले जाईल।